तुमच्या इथं ते सौर ऊर्जाच्या प्लेट आलेल्या आहेत बघा, सौर ऊर्जा प्लेट आलेत ना गावामध्ये. तर काय झालं, मी महाराष्ट्रभर दररोज फिरत असतो. तर महाराष्ट्रभर फिरत असताना काय झालं, शेतकरी काय करायले की त्या ज्या सौर ऊर्जाच्या प्लेट आहेत ना, पाऊस सुरू झाला की त्या प्लेट खाली जाऊन बसायले. आता इथून पुढं आपल्या मजुराला कोणाला बसू देऊ नका, कारण की त्या सौर ऊर्जेच्या प्लेटच्या बाजूला एक असं विद्युत कंडक्टर लावलेलं आहे बघा, उदबत्ती लावल्याने 3 असे काड्या येतात. तर विजा चमकाय लागल्या की वीज ओढून घेईन, ते जमिनीमध्ये नेऊन पोहोचेल, पण आवाज होईन आणि तुम्ही तिथं खाली बसलेले असला तर दगावता आणि ते कानं फाटते तुमचे. म्हणून इथून पुढं आपल्या मजुराला ते विजा चमकत असताना त्याच्या खाली बसू देऊ नका. तसे आणखीन एक गोष्ट सांगतो की विजा चमकायला लागल्या की सगळ्यात सोपं काय करायचं, घराची वाट धरायची. सगळ्यात सोपं हेच उपाय, म्हणून ही गोष्ट देखील लक्षात ठेवायची. आणि एवढं करून देखील काय होईल की विजा चमकायला लागल्या आणि आपण शेतात 4 किलोमीटर दूर आहे आणि घर आता 5-6 किलोमीटर 4 किलोमीटर दूर आहे, तर मग आपण आपलं स्वतःचं संरक्षण कसं करायचं, तर सगळ्यात सोपं सांगतो. काय करायचं, शेतामध्ये एखादी गवताची पेंडी बघायची, गवताची पेंडी नाही भेटली एखादं लाकूड बघायचं, लाकूड नाही भेटलं एखादी फाळी बघायची आणि त्या फाळीवर असे पाय ठेवायचे आणि पाय ठेवल्याच्या नंतर खाली बसायचं आणि आपले कानं झाकून घ्यायचे. आणि झाकून घेतल्यानंतर जागा कोणती निवडायची की आपल्या शेतामध्ये कुठं जर खड्डा खांदलेला असं त्या खड्ड्यामध्ये जाऊन बसायचं, म्हणजे जिथं जिथं खड्डा असतं तिथं वीज पडत नाही. म्हणून काय करायचं, आणि जिथं जिथं टेकडी आहे त्या टेकडीवर वीज पडते, म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवायची. विजा चमकत असताना एखाद्या टेकड्यावर जाऊन कधी थांबायचं नाही, टेकडीवर देखील वीज पडते, म्हणून ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवायची. तर असं केलं तर काय होईल, विजेपासून स्वतःचं रक्षण होईल. पण काय झालं की हे करत असताना तुम्हाला एक सांगतो की या हवामानाचा कोणाला फटका बसतो आणि कोणाला फायदा होतो. तर तुम्हाला सांगतो की आता मी इकडे आल्याच्यानंतर आज माझ्या गावाकडं 4 गाड्या आलेल्या होत्या. तर मी दररोज सकाळी 7ला जे गाडीत बसतो तर 2-2:30ला घरी जातो. तर जवळपास एप्रिलपासून मी गाडीमध्ये बसलेलं, जवळपास 1.5 वर्षामध्ये 1.25 लाख किलोमीटर ती गाडी फिरलेली आमची, म्हणजे इतकी गाडी फिरली. आणि आज कशामुळे फिरतो की माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं जे नुकसान होईल ते इथून पुढं होऊ देणार नाही. म्हणून इथून पुढं तुमचं कसलंच नुकसान होऊ देणार नाही. तुम्हाला जर हिवाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये